प्रतिष्ठान मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री कृष्णकांतजी मनियार यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान केला जातोय। पुढील सन्मान केला जाईल। विनंती असेल अमय जाधव आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान केला जातोय। लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानस सचिव शिवसेना सचिव माननीय श्री सुधीर भाऊ साळवी यांचा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जाईल। भाऊंचा विशेष सन्मान केला जाईल व्यासपीठावर। पुढील सन्मान करण्यासाठी विनंती असेल गणेश जानवलकर यांना विनंती असेल समाजसेवक माननीय श्री राजेंद्र शेठ वामन लाजवाळ यांचा देखील विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय। या सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। या अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल। चला या सुनय गुरव यायचंय लगेचच या। सर्व खेळाडूंना विनंती आपण व्यासपीठाच्या समोर या। आशिष धर्मेंद्र सोनू दुबे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते पुरस्कार दिला जाईल। सामनावीर धर्मेंद्र सोनू दुबे यांच्या शुभ हस्ते हा सामनावीराचा पुरस्कार दिला जातोय सुनय यांना। चला विनंती असणार आहे विनयजी शेट्टे यांच्या शुभ हस्ते पारितोषिक दिले जाईल। विनयजी शेट्टे यांच्या शुभ हस्ते या संपूर्ण स्पर्धेतील बेस्ट फिल्डर आहे संकेत राणे। आपण या व्यासपीठावर या संपूर्ण स्पर्धेतील हा बेस्ट बॉलरचा पुरस्कार दिला जाईल। विनंती असेल माननीय श्री राजेंद्रदा कोतवडेकर यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाईल। या संपूर्ण स्पर्धेतील बेस्ट बॉलर यश पवार या चांगला खेळ केला। यश पवार यांनी एक आकर्षक अशी ट्रॉफी दिली जाते। यश लवकर यायचंय व्यासपीठावर। यश पवार ठरलेत संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज। सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार दिला जातो या संपूर्ण स्पर्धेमध्ये यश पवारला। या पुढील पारितोषिक देण्यासाठी विनंती असेल माननीय श्री राजेंद्र शेठ लांजवाळ यांच्या शुभ हस्ते पुढील पारितोषिक दिलं जाईल। या संपूर्ण स्पर्धेतील बेस्ट बॅटरचा पुरस्कार दिला जाईल सिद्धी शेडगे या खेळाडूला। चांगला खेळ सिद्धी शेडगेने केलाय। 16व्या पर्वामध्ये बेस्ट बॅटरचा पुरस्कार सिद्धीने जिंकलाय।
तर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार दिला जातोय. ज्या खेळाडूने बॅटिंग केली, गोलंदाजी केली आणि प्रथमच तो या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळत होता. नाव आहे पार्थ, आडनाव आहे पार्थ बुचके. या खेळाडूला संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार दिला जाईल. माननीय श्री सुधीर भाऊ साळवी यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जातोय. आणि त्याचप्रमाणे विशेष पारितोषिक देखील आलं होतं. 2 विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक देखील दिलं जाईल. 1000 रुपयाचं पारितोषिक त्रिजे ग्रुप यांच्याकडून हे पारितोषिक आले, ते देखील पुरस्कार या खेळाडूला दिला जातोय. तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये तृतीय पारितोषिक पटकावलंय टीम श्रीमंत समर्थ शैलेश शेडगे. आपण यायचं व्यासपीठावर. राजनजी कोतावडेकर यांना विनंती असेल, आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाईल. तृतीय पारितोषिक दिलं जाईल माननीय श्री राजनदादा कोतावडेकर यांच्या शुभ हस्ते. चला या शैलेश. तृतीय पारितोषिक टीम श्रीमंत समर्थ. आता पुढील पारितोषिक दिलं जाईल. द्वितीय पारितोषिक माननीय श्री राजेंद्र शेठ लांजवळ यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाईल. या संपूर्ण स्पर्धेतील द्वितीय पारितोषिक टीम विदिशा स्टार, प्रज्योजी कदम आणि कंपनी. गेली 16 वर्ष वाट पाहत होते, ते स्वप्न अजूनही पुरं राहिलंय. चला या प्रज्योजी कदम. चांगला खेळ या संघाने केलाय टीम विदिशा स्टार. लगेच या प्लीज, लगेच या खेळाडूंना विनंती आहे, लवकर यायचंय. सर्व खेळाडूंना विनंती, आपण लगेच या व्यासपीठावर. विदिशा स्टार्स द्वितीय पारितोषिक लालबाग क्रिकेट धमाका माननीय श्री राजेंद्र शेठ वामन लांजवळ यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जातोय. तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये विजेता संघ प्रथमच या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या संघाने सहभाग घेतलाय सुधीर भाऊ साळवी यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाईल. टीम विघ्नहर्ता लालबाग क्रिकेट धमाका 2026 16व्या पर्वाचा विजेता संघ. चला या सर्व संघाला विनंती आहे, आपण यायचं व्यासपीठावर. या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रथमच सहभाग घेतला होता सिद्धेजी भगत आणि कंपनी टीम विघ्नहर्ता. आणि याच विघ्नहर्ता संघाने ही स्पर्धा जिंकली. अभिनंदन सर्व संघाचं. लालबाग क्रिकेट धमाका 2026 16व्या पर्वामध्ये काय कामगिरी केली या संघाने. प्रथमच सहभागी. गेल्या वर्षी देखील आपण ते चित्र पाहिलं होतं या लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये. ड्रीम 11 लालबाग प्रथमच सहभाग आणि प्रथमच विजेता. आणि यावर्षी देखील ते चित्र पाहायला मिळालं. विघ्नहर्ता संघाने देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रथमच सहभाग घेतला आणि ती स्पर्धा देखील जिंकली आहे. आशिष परुळेकर असतील, सिद्धेशी भगत असतील, हे सर्व खेळाडू खूप सारी मेहनत, अहो रात्र त्यांनी मेहनत घेतली. आणि त्यानंतर मात्र लालबाग क्रिकेट धमाका 2026 16व्या पर्वामध्ये हा संघ ठरलाय अंतिम विजेता संघ. हार्ड लक प्रज्योजी कदम. आपल्या संघाने देखील चांगला खेळ केलाय. 16 वर्ष ते देखील प्रयत्न करत होते, हे स्वप्न पुरं राहिले. बेटर लक नेक्स्ट टाइम. लालबागच्या राजाचा विजय असो.
तर सगळ्यांचं मनपूर्वक आभारी असणार आहे. सर्व मान्यवरांचा विशेष आभारी असणार आहे. आपण वेळात वेळ काढून या अंतिम सामन्यामध्ये उपस्थित राहिलात आणि आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. लालबाग क्रिकेट धमाका 2026 16वा पर्व इथेच संपलं असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद.